आपल्याला थोडंसं आता आपल्याला या पद्धतीने विचार करायचा आहे की परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांनी पूर्णवाद तत्वज्ञानाची जी मांडणी केली त्या आधीची जी परिस्थिती आहे थोडीशी आपण लक्षात घेतली, भारतातली आणि जागतिक याच्यातली परिस्थिती जर लक्षात घेतली तर भारतामध्ये फार मी स्पष्टीकरण करते, वेळ खूप जाईल. जी आधीची तत्वज्ञान होती मायावाद आणि ईश्वरवाद यामध्ये थोडासा जी उणीव होती त्या उणीवाच्या सापेक्षत्वात माणसाची अधिभौतिक जी आहे ती उन्नती होऊ शकली नाही. त्यानंतर यवनांचं परकीयांचं साम्राज्य, त्यानंतर ब्रिटिशांचं साम्राज्य याच्यामुळेही आपल्या लोकांची अवस्था जी आहे दयनीय झाली आणि म्हणून दारिद्र्य पिढीला झाली जाणं कठीण जीवन मानवाचे अशी जी परिस्थिती परमपूज्य भाऊंनी आपल्या अभिनव अभंगामध्ये मांडलेली आहे ती म्हणजे भारतातली ही परिस्थिती. आणि जागतिक स्तरावर जर आपण विचार केला तर जागतिक स्तरावर आपण ज्या प्रमुख घटना आहेत, एकतर 2014चं पहिलं महायुद्ध, त्याच्यानंतर 2029मधली जागतिक मंदी आणि 1945 दरम्यान असलेलं दुसरं महायुद्ध, या घटनांनी जगातल्या सगळ्यांना त्या पद्धतीने फार मोठा मानवी जीवनाची दुर्दशा केलेली आहे. तर या भूमिकेतून आपण जर विचार केला तर परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज परमपूज्य भाऊंना याविषयी मानवी जीवनाची ही काही दुर्दशा असेल या संबंधीचा कळवळा त्यांना वाटायला लागला आणि त्या याच्यातून त्यांनी सगळ्यात सर्वश्रेष्ठ जर गोष्ट कोणती असेल तत्वज्ञानाच्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जर सर्वश्रेष्ठ गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे एकमेव तत्वज्ञान आहे की जे मानव जीवन केंद्रित आहे. आणि याचा पार्श्वभूमी आपल्याला सांगते की त्या पद्धतीने मानवाची जी दुर्दशा झालेली होती, त्याचं जे शोषण झालेलं होतं, त्याचं जे दारिद्र्याने तो पिडलेला होता, त्याचं सगळं दूर करून त्याचं जीवन उन्नत करण्यासाठी त्या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांनी मानवी जीवन केंद्रित अशा पद्धतीचे जे तत्वज्ञान आहे त्याची मांडणी केलेली आपली दिसते. आणि ही जी मांडणी आहे याच्यामध्ये एकतर तत्वज्ञानाचे प्रणेते म्हणून आणि आपण पाहिलं की तत्वज्ञानाचे प्रणेते म्हणून 1948 साली जे पूर्ण तत्वज्ञानाला मान्यता मिळाली आणि त्यानंतर 1949मध्ये गुरुदेव दत्तात्रयांच्या आदेशाने त्यांनी गुरुपीठावर विराजमान झाले. या दोन्ही भूमिकेतून गुरुपीठावर विराजमान झाल्यानंतर आपल्या शिष्यांची उन्नती हे एकमेव ध्यास घेऊन त्यांनी त्या पद्धतीने कार्याला प्रारंभ केला आहे. आणि आपण पाहिलं आहे, आपण परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांचे 4 टप्पे आपल्याला नेहमी गुणीदा सांगत असतात. 2016 ते 32, 32 ते 48, 48 ते 64 समजा असेल त्याच्यात. तर या 4 टप्प्यांमध्ये आपण प्रत्येक टप्प्यावर आपण जर पाहिलं तर अगदी अविश्रांत परिश्रम घेऊन म्हणजे आपण म्हणतो ना हाडाची काढं करून या पद्धतीने परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराजांनी शिष्यांच्या उन्नतीसाठी अहोरात्र काम केलं आहे. आणि त्यांनी जी रीत अवलंबली, ज्या वेळेला तत्वज्ञान मांडण्याच्या आधी देखील त्या जे काही सिद्धांत त्यांनी मांडले त्याच्यात त्या सिद्धांताची प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये अनुभूती घेतली आणि त्या अनुभूतीतून ते सिद्धांत त्याची मांडणी करून त्यातून ते पूर्णवाद तत्वज्ञान आपण जर याला एका वाक्यात म्हणलं की जीवनाचं शास्त्र जे त्यांनी विकसित केलं ते म्हणजे सायन्स इज द सिस्टमॅटाइज्ड बॉडी ऑफ नॉलेज असं जर आपण म्हणलं तर त्या पद्धतीने जीवनाचं शास्त्र त्यांनी विकसित केलं. आणि आधी सुरुवातीचे जे काही शिष्य असतील त्यांना